नवीन अपडेट्ससाठी चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉनवर क्लिक करा। नमस्कार, स्टिचिंग विथ सुरेखामध्ये आपलं स्वागत आहे। व्हिडिओला सुरुवात करते। स्टिचिंग विथ सुरेखामध्ये सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे। पहिला पार्ट पाहिला असेल, हा कुंचीचा व्हिडिओ आहे। जे बाळंतिड्यामध्ये 5 आपण मानाच्या कुंच्या देतो त्यातली ही 4थी कुंची आहे। तर ह्याचा तुम्ही कटिंगचा व्हिडिओ पाहिला असेल, हा शिलाईचा व्हिडिओ आहे। तर ह्या ज्या आपण नाड्या बोलतो ते मी शिवून घेतलेत आणि त्याला असे गोंडे लावलेत। जे रेडी होते तेच गोंडे लावलेत। तुम्ही उलनचे पण करू शकता। आता सगळ्यात आधी काय करायचं आहे, तर सांगितलेलंच आहे मी सगळ्या कुंचीमध्ये, परत ह्याच्यातही सांगते। ही दोन्ही बाजू आपणाला आधी शिवून घ्यायची। ही दोन्ही बाजू व्यवस्थित शिवून घ्यायची आपणाला। ही अशी, ही अशी। ह्याला आता ह्याच्यात नाड्या टाकायच्या नाही। छोटी असेल कुंची तर त्याला नाड्या टाकतो। ह्याला फक्त आता ही दोन्ही बाजू शिवून घ्यायचं आहे। मी शिवून घेते, त्यानंतर तुम्हाला दाखवते। तर असं आपण ह्याला अलगदपणे ठेवलं तर आपल्या कुंचीचे फिनिशिंगमध्ये काही प्रॉब्लेम होत नाही। ही अशी आपली डबल शिलाई झाली। तर मी हे असं ओपन करते, त्यानंतर तुम्हाला कुंचीचे काठ आणि हे बघा अशा पद्धतीने व्यवस्थित दिसतात। त्यानंतर आपण ह्याला आता खाली जे आहे हे जो मेन ह्याचा जो खाली चुन्नट आहे, जो हे मेन जो घेर आहे तो थोडासा जोडून घ्यायचा। हे असं करायचं आणि हे इथून असं मेन जो पार्ट आहे त्याच्यानंतर आपण जे घेरला घेतलाय तो पार्ट त्याच्यावरती जोडायचा आहे। मेन पार्ट आता मी तुम्हाला ठेवून दाखवते आणि त्यानंतर जो आहे घेरचा जो पार्ट आहे खालचा तो जोडायचा आहे। तो बघायचा, आधी टच करून घ्यायचा आणि घेरच्या शक्यतो डबल किंवा टेबल असू शकतं। डबल हा घेर बस होतो, तर त्यानुसार छोटे आपणाला चुना टाकत जायचं आहे। म्हणजे जो मानेचा भाग आहे तिथं ते पार्टला चुना येणार आणि तो व्यवस्थित ॲडजस्ट व्हायला पाहिजे। आता मी चेक करून घेतले तर डबल आहे आणि जशा चुना येतात तशा त्या आखत जायचं। तुम्हाला जमत नसेल तर धाव दोऱ्याने तुम्ही चुना टाकायचे। तर चुनामध्ये इतकासा असा गॅप आहे 1-1 इंचाचा आणि छोटे चुना टाकत पूर्ण हा जो पार्ट आहे मेन पार्ट आणि खालचा जो पार्ट आहे ते दोन्ही एकमेकांवरती जोडून घ्यायचं। तर खणाच्या जेव्हा आपण कुंच्या शिवतो त्यावेळेस खणाचा कपडा कसा आहे, त्याचा धागा थोडा तरी तो धागा खेचलाच जातो, त्यामुळे ते लक्ष द्यायचं आहे। धागा खेचला तर तुमच्या कपड्याची फिनिशिंग जाऊ शकते आणि कस्टमरना ती आवडणार नाही। तर त्यामुळे ते लक्ष द्यायचं आहे, कुठलाही पार्ट खेचला नाही पाहिजे धाग्याचा। आणि असे बघून ॲडजस्ट करून चुना मी टाकत जात आहे। चुना टाकताना बऱ्याचदा आपणाला असं वाटतं की कमी जास्त होतंय का। आता नेहमी शिवतो त्यामुळे तो एक अंदाज येतो, त्यानुसार आम्ही चुना टाकत जातो। जे नवीन असते तर ते काय करायचं, तो माप घ्यायचा, त्यानुसार चुना कुठं येतात ते बघायचं आणि कच्च्या दोऱ्याने आपण मी शिवून घेतला तर कुंचीला खूप छान फिनिशिंग येते। इथं सगळे मी जो कपडा आहे तो व्यवस्थित चुना ॲडजस्ट करून पूर्ण अखंड हा टोपी इथे शिवण्यात आला। त्यानंतर आपण त्याला नाडी केलेले आहेत, त्या नाड्या इथं ठेवायच्या आहेत, मानेचे इथं ते येतात आणि त्याला गोंडे लावलेले आहेत। तर त्या नाड्या त्याच्यात व्यवस्थित ठेवून तिथं डबल टेबल शिलाई करून घ्यायची आहे। कारण तिथं नाड्याची इथली शिलाई अगर कच्ची झाली तर आपण खेचून अगर बांधायला गेलो, खेचून तर आपण बांधत नाही पण कधी निघण्याचा चान्स असतो। त्यामुळं टॉप शिलाई करताना आतल्या जो चुनाचा पार्ट आहे तो व्यवस्थित आतल्या बाजू घ्यायचा आहे। कॉटन आहे पूर्ण, त्यामुळं मुलांना कुठंही टोचणार नाही, हेही लक्ष द्यायचं आहे। शक्यतो तर कॉटनच वापरायचं आहे, म्हणजे कॉटनच वापरायचं आहे। हे दोन्ही बाजूला माझ्या नाड्या लावून झाल्या आणि त्यानंतर खालच्या बाजूला सुद्धा नाड्या लावलेल्या आणि तिथं त्यांना गोंडे हवे होते, ती डिझाईनच तशी होती। त्यामुळे आत्ता मी तिथे गोंडे लावते, गोंडे घेते आणि त्यानुसार त्याला ॲडजस्ट करते आणि तसे ते गोंडे लावते। कारण काय असतं, जसं ती डिझाईन सांगतात ती तशीच बनली पाहिजे। तर रेडीमेड गोंडे भेटतात तुम्हाला मार्केटमध्ये, कुठेही भेटतात। मी जिथं राहते तिथं सुद्धा हे गोंडे भेटतात। मल्टी कलर असतात, प्लेन असतात। अगर तुम्ही हाताने बनवू शकत असतील तर हाताने बनवून सुद्धा तुम्ही गोंडे लावू शकता। उलनचे गोंडे असतात, पण हा रेडीमेड आहे आणि खूप छान लुक येत होता।
त्यामुळे मी ते गोंडे लावून घेते। हे बघा गोंड्याची बाजू कशी आहे, ह्याच्यात ऑरेंज, पिंक आणि मोती असं वेगवेगळे कलर आहेत 5-6, त्यानुसार त्याला ते मॅचिंग होतात। आतल्या बाजूनी जी लेस आहे ती आतल्या बाजूनी यायला पाहिजे, फक्त गोंडे बाहेरच्या बाजूने दिसले पाहिजे। अशा पद्धतीने तुम्ही गोंड्याची लेस लावायची आणि मी बरोबर जितका लागतं तितका भाग केला आणि पुढे फोल्ड करून घेतला आणि तिथं त्यालाही व्यवस्थित शिलाई करून अशी पूर्ण कुंची मी शिवली। त्यानंतर तुम्हाला अगर ऑर्डर द्यायचं असेल तर तुम्ही ऑर्डर देऊ शकता मला, कारण हे खूप वेगळी डिझाईन आहे आणि पारंपरिक आहे, खूप छान दिसते, गिफ्ट द्यायला पण चांगला आहे। आणि ह्याच्यानंतर मेन जो समोरचा कपाळावरचा भाग आहे त्यांना तिथं मोत्याची लेस हवी होती। जी लेस मी कटिंगचा व्हिडिओ पाहिला नसेल तर पाहून घ्या, त्यात मी दाखवलेलं आहे लेस कशा पद्धतीचं आहे। सावकाश अशी मी ही मोत्याची लेस लावत आहे समोरच्या भागाला, कारण मोत्याची लेस ही थोडीशी जाड असते किंवा खेचली जाते, ते पाहायचं आहे। आणि ज्या बाजूने मी लावत आहे ती लेस आहे, धागे आहेत त्याच्यात, मोती नाहीत, मोती समोरच्या बाजूने। तर अशा पद्धतीने मी मोत्याची लेस पूर्ण त्याच्यामध्ये सेट करून घेत आहे, जितका तो माप आहे तितक्या पद्धतीने, आणि सावकाश लावायचं। ह्याच्यात तुम्हाला दिसत असेल मी कितीदा ती म्हणजे मशीनचा पाय जो आहे तो उचलते, परत ठेवते, परत शिलाई घेते, परत उचलते, कारण इथं खूप सावकाश असा हा शिलाईचा काम असतं जे करावं लागतं। बऱ्याचदा वाटतं की ह्याच्यात काय आहे, मेहनत आहे, फक्त समोरच लेस लावायचे, तर तसं नसतं। त्यामुळं तुम्ही ह्या सगळ्या गोष्टी व्यवस्थित हे करून घ्यायचं लावताना। आणि लेस पूर्ण लावून झाली, दुसरी जी लेस राहिलेली ते काढले। त्यानंतर समोर जिथं लेस संपते तिथं ते फोल्ड करायचं, म्हणजे त्याचे धागे किंवा जे मण्यांची लेस आहे ते सुद्धा उसवायला नाही पाहिजे। अशा बाजूनी दोन्ही बाजूनी पक्की करून घ्यायची शिलाई। उंची रेडी आहे, ह्याची उंची सांगते मी, ह्याची रुंदी बरोबर अशी 6.5 आहे आणि उंची अशी बरोबर 20 आहे। तर ही अशी तुम्ही पाहिल्यानंतर हे अशी मी तुम्हाला इथे ह्याला मशीनला असे अडकावून ठेवते आणि मग तुम्हाला दाखवते। मी इतकी सुंदर दिसते ही, असं पाहू शकता, किंवा भाऊलीला ते मी बघते काय आहे का। तर अशा पद्धतीने ही पूर्ण कुंची शिवली, ह्याचा आपण फायनल लुक पाहूया। पाहू शकता ही अशी इतकी सुंदर आणि इतकी छान ही कुंची रेडी झाली, आणि ह्याला असे खाली घोंडे पण आहेत अशा पद्धतीने, हे पहा। तर खूप सुंदर ह्याचा गेटअप येतोय। आता कुठली तर भावली बघते मी आणि त्याला मी हे करते, पण खूप सुंदर दिसायला लागले। हे पहा असे ह्या लेसमुळे त्याचा खूप सुंदर असा हा गेटअप येतोय आणि असे गोंडे आहेत। तर वेगळ्या प्रकारची ही आपली मानाची कुंची तयार झाली। पूर्ण शिलाईचा व्हिडिओ आहे, काही तुम्हाला डाऊट असेल तर नक्की कमेंटमध्ये विचारू शकता। तुम्हाला ऑर्डर करायचं असेल तर त्यातही तुम्ही ऑर्डर करू शकता। ह्याचे रेट ते कसे आहेत त्या कपड्यावरती सगळे डिपेंड आहे। तर आजचा व्हिडिओ मी इथं संपवते। व्हिडिओला लाईक, कमेंट, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका। काही डाऊट असतील तर कमेंटमध्ये नक्की विचारा। तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक बटनला क्लिक करायला विसरू नका, तसंच चॅनलला सबस्क्राईब करायलाही विसरू नका। तुमचे जे काही सूचना व शंका असतील तुम्ही खाली कमेंट सेक्शनमध्ये आम्हाला सांगू शकतात। आपण परत भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये। धन्यवाद।